जिल्हा अध्यक्ष संघटनेचं पवन भट, आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने येणार हे मला माहीत नव्हतं. म्हणजे एक माणूस 10च्या बरोबरीने पकडला तर आज तो 5000ची संख्या पकडला जाईल. मी 500 लोक आले आणि कुठेतरी या सरकारला इथून दाखवण्याचा आपण प्रयत्न करत होतो. पण काल काही शहरात वेगळ्या गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे 168 कलम लागू झाली. आणि मला सकाळीच फोन आला की तुम्ही एकदा पोलीस स्टेशनला येऊन भेट घेऊन जा. मला माहीत नव्हतं की विषय काय आहे नेमका. आणि मी तेव्हा पोचलो त्यावेळेस मला त्यांनी एक नोटीस दिली. त्या नोटीसमध्ये असं होतं की तुम्ही कायदेभंग न करता त्या मोर्चाला स्थगिती द्या. कारण एकीकडे जिल्हाधिकारी साहेबांनी कलम लावली आणि आपण तिथं बहुसंख्येनं मोर्चा काढतो, तिथं कुठेतरी कायद्याचं उल्लंघन होते. त्याच्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना आले तसेच वापस पाठवत होतो. कारण 10पेक्षा किंवा 5पेक्षा जास्त आपल्याला लोक एका ठिकाणी जोडता येत नाही. मी सर्वांचे आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आले आणि एक माझा विश्वास वाढला या जिल्ह्यातला की मी एक आवाज दिला आणि संघटनेनं आवाज दिला आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाले. बघा, मागण्या काही जास्त मोठ्या नव्हत्या आपल्या शासनाला. काय मागण्या होत्या की आपण जॉईनिंग करून द्या, आमचं पेमेंट करा. या म्हणजे छोट्या छोट्या मागण्या होत्या की या GR मध्ये लिहिलेलं आहे की या प्रशिक्षणार्थींना 6+5 असा यांना जीवन विमा लागू करून द्या. शासन काय करतं हे अजूनही कळत नाही. जॉईनिंग दिली नाही, पेमेंट करत नाही, जीवन विमा लागू नाही, तुमची साधी प्रशिक्षणार्थी म्हणून ओळख नाही. मग आता कुठेतरी मला असं वाटतं की याचं एकच उत्तर आहे, त्यांना आपण या मोर्चाच्या माध्यमातून जरी मोर्चा नाही झाला पण त्यांना जे ताकद दाखवायला पाहिजे होती, तिकडे मागं जर तुम्ही बघितलं तर 10 पोलीस सकाळपासून आपल्या मागं लागले. ते त्यांना सांगितलं आहे की मोर्चा हा 100% होईल म्हणजे होईल. ते तेव्हापासून इथं टाटकाळत उभे आहेत की साहेब मोर्चा घेऊ नका, उल्लंघन होईल, कायद्याचं सुव्यवस्था राखा तुम्ही. मला एक वेळ 2 वेळ 2 नोटीस आल्यात आतापर्यंत सकाळपासून. आपण त्या नोटीसला जुमानत नाही, पण कुठेतरी प्रशिक्षणार्थ्यांच्या जीवावर ह्या गोष्टी भेटल्या नाही पाहिजे. केस लागली तर पुढचं आयुष्य आपलं प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून आपण ह्या गोष्टी आज टाळून राहिलो. पण निवेदन हे 100% सर्वांना दिले जाईल. काय होतं आहे की प्रशासनाला वेळोवेळी आपण या गोष्टीचा पाठपुरावा केला की जॉईनिंग करून द्या. त्यांचे कारण येत होते की तुमचं आधार व्हेरिफिकेशन नाही, तुमचं डॉक्युमेंट अपलोड नाही. काल तर आणखी एक नवीन गोष्ट घडली की ज्या लोकांचं आधार व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट अपलोड नाही त्यांची एक लिस्ट पाठवली गेली. आणि ती लिस्ट कोणाची होती? ज्याच्यामध्ये तुमच्या जिल्हाध्यक्षाचं सुद्धा नाव आहे, ज्याच्यामध्ये तालुका अध्यक्षाचं नाव आहे, ज्याच्यामध्ये एक सेतू ज्यांनी यांचे सगळ्यांचे फॉर्म भरले, मी माझा स्वतः फॉर्म भरला, त्या लोकांचे नाव असताना मी त्यांना विचारलं की साहेब नक्की हे पक्का आहे का की आमचे डॉक्युमेंट अपलोड नाही? आणि सर मग आम्ही तुम्हाला तसंच पाठवणार आहे. ज्यावेळेस त्यांना समक्ष सगळ्या गोष्टी दाखवून दिल्या की आता तुम्ही स्वतः चेक करा आणि आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही सुद्धा चेक करा, त्यावेळेस या सगळ्यांचे फॉर्म ओके होते. आणि तरीसुद्धा अजूनपर्यंत त्यांना अप्रूव्ह आलेलं नाही. एका इकडे तुकाराम बाबा महाराजांनी अल्टिमेटम दिला की यांना जर तुम्ही ग्रामपंचायतवाल्यांना किंवा हर एक डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना येत्या 5 तारखेपर्यंत काही निर्णय घेतला नाही तर 6 तारखेपासून मी राज्यभर म्हणजे आपला आमरण उपोषणाचा इशारा देतो. काही कारणास्तव त्यांना मेसेज आलेत, कॉल आलेत, पुढे सुट्ट्या होत आहेत, त्याच्यामुळे ते आपण त्याला स्थगिती देऊन 9 तारखेला ते ढकलण्यात आलं. आणि त्यांना एक रिप्लाय येतो कौशल्य विभागाकडून की आम्ही ग्रामपंचायतला स्थगिती दिली. एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की यांना आहे तशी रुजू करून घ्या. कौशल्य विभागवाले म्हणतात की एज बार आहे, 35 वर्ष वय जर झालं असेल त्याला पुढे नियुक्ती नाही, म्हणजे 5 महिन्यासाठी. दुसरीकडे आदेश निघतात की यांना नियुक्ती देऊन द्या, सरसकट सगळ्यांना जॉईन करून घ्या. नेमकं तुमच्यातच तुमचा ताळमेळ नाही आणि तुम्ही दोष देता आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना. एक वेळ अपडेट केलं आहे तुम्ही, आम्ही सुद्धा केलं. तुम्ही सांगितलं की तुमचा फॉर्म अपडेट करून घ्या, डॉक्युमेंट अपलोड करा, आम्ही केला. तुम्ही दुसऱ्यांदा सांगितलं, आम्ही दुसऱ्यांदाही सुद्धा केला. तुम्ही तिसऱ्यांदा सांगितलं, आम्ही तिसऱ्यांदा सुद्धा केला. पण चौथ्यांदा सांगत असाल तर मी इथून त्यांना आवाहन करतो की चौथ्यांदा तुम्हाला इथं येऊन करावं लागेल. नाही तर हा 500चा जो जमाव इथं जमला होता
हा उद्या 2900 लोकांचा घेऊन येईल. आज सुव्यवस्था आहे म्हणून आपण ठीक आहे, पण सुव्यवस्था काही महिनाभर राहत नाही, हे कधीतरी उठणारच आहे. त्या दिवशी आपण पूर्ण ताकद दाखवण्याचं इथं सामर्थ्य ठेवतो. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना एक आवाहन करू इच्छितो की शिका आमच्या अकोल्याच्या प्रशिक्षणार्थ्यांकडून. एवढा जमाव फक्त एका फोनवर इथं उपस्थित होते, कारण त्यांना गरज आहे, त्यांना माहिती आहे की याच्यामध्ये पुढे काय होणार आहे. ते अहो काय होते इथं, भलं कोणाचं होणार आहे, प्रशिक्षणार्थ्यांचं होणार आहे. तुम्हाला जर इथं जॉईनिंग भेटली समजा 5 महिन्याची, याच्यानंतर 11 महिन्याचा आपण त्यांना कालावधी किंवा आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये तुम्ही घ्या. ह्या गोष्टी अशक्य बिलकुलच नाही. अशक्य होत्या जेव्हा आपल्याला 5 महिने भेटले करून, जेव्हा ते आझाद मैदानाला चालले होते. एक शिक्षक होते आपले मुक्तिजापूरमधले, त्यांचा असा किस्सा झाला की शिक्षक निवृत्त समारंभ होता 6 महिन्याचा कालावधी संपून, त्यावेळेस ते घरी जात असताना त्यांचा ॲक्सिडेंट होतो आणि ते त्याच ठिकाणी मरण पावतात. मग जर त्यावेळेस तुम्ही साहेब विमा लागू केला असता तर आमच्या त्या प्रशिक्षणार्थ्याला काहीतरी शासनाकडून मदत मिळाली असती. त्या शिक्षकांची मिसेस सुद्धा आपली प्रशिक्षणार्थी आहे आणि त्यांच्या घरची कंडिशन अशी होती दादा की 5 महिन्याचं लेकरं होतं त्यांना. एवढी बिकट परिस्थिती या शासनाच्या माध्यमातून आपल्याकडे होत आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आजच नाही, हा लढा 1 दिवसाचा 2 दिवसाचा किंवा वर्षाचा नाही, हा वर्षानुवर्ष चालणारा मोर्चा आहे. तुम्हाला आता तुम्ही सध्या प्रशिक्षणार्थी आहे, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये जाल, तुम्ही अंशकालीन व्हाल, अंशकालीन शासनामध्ये जाल, शासनानंतर तुम्हाला वेतन कायदा लागू होतील, 7वं वेतन 8वं वेतन. आपला मोर्चा कायमच राहणार आहे. हा मोर्चा जोपर्यंत तुम्ही सेवानिवृत्त होत नाही आणि निवृत्त झाल्यावर तुमचं पेन्शन सुद्धा भेटणार नाही, तोपर्यंत हा मोर्चा बंद होणार नाही. या संघटनेच्याच मागे मी उभा राहतो. मी इथून या अकोला जिल्ह्यामधून महाराष्ट्रातल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना, सर्व जिल्हा अध्यक्षांना, सर्व नेतृत्वांना विनंती करतो की कुठल्याही प्रशिक्षणार्थी येत नाहीत म्हणून आपला मोर्चा किंवा आपलं आंदोलन थांबता कामा नये. तुम्ही सांगा, आपण तिथं प्रशिक्षणार्थी नसतील साहेब, एक माणूस 10च्या बरोबरीनं आहे आपला. सगळ्या काही गोष्टी शक्य होतात, फक्त तसं बोलावता आलं पाहिजे. आपलं कुठेतरी चुकतं आहे, हे नेतृत्वानं आता समजून घ्यायला पाहिजे की आपणच कुठेतरी कमी पडून राहतो. हे सर्व प्रशिक्षणार्थी हुशार आहेत, यांना काहीतरी घरी बसूनच समजून राहिलं की इथं गेल्यानं काय फायदा होतो. ते आपल्यापेक्षा हुशारच म्हणावं लागतील. आता तिथे घरूनच निर्णय घेऊन राहिलेत सगळे. म्हणजे एकीकडे IAS IPS अधिकारी सांगतात की सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुम्ही ज्या सरळ सेवा भरतीच म्हणावं लागेल याच्यासाठी एक की तुम्हाला कुठली एक्झाम नाही, तुमची इच्छा नसताना तुम्हाला इथं जॉईन झालेत आणि तुम्हाला 6 महिने झालेत, 5 महिने झालेत. विद्यावेतनाचा विषय सोडून द्या थोडासा, तो आपण बाजूला घेऊ, पण तुम्ही शासनामध्ये जॉईन होणं. आज आपले SP डिपार्टमेंटला 110 मुलं आहेत. अभिमानाची गोष्ट आहे की परमिशन घ्यायला मला फक्त 15 मिनिटं लागली. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी तिथं सपोर्ट केला. मी ज्या आस्थापनेला भेट देतो महिन्याभर, त्या आस्थापनेमध्ये जेव्हा आपले लोक बघतो तर माझं काम 10 मिनिटही पण वेळ नाही लागत. म्हणजे हे एक लक्षात ठेवा की या प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक नवीन चळवळ सुरू झाली. खूप पेंडन्सी होत्या हो, प्रशिक्षण घेतच नाही आहे कोणी, सर्व कामच करून राहिलेत आपले प्रशिक्षणार्थी. आणि या कामातून एक आपल्या जिल्ह्यामध्ये अधिकारी सुद्धा आपल्या सपोर्टला आहेत, जे ग्राउंड लेवलला अधिकारी आपल्यासाठी काम करतात ते सुद्धा आपल्याला सपोर्ट करत आहेत. मी विनंती केली आमच्या अधिकाऱ्यांना की इकडे स्थगिती आहे, तुम्ही म्हणता आधार व्हेरिफिकेशन करा. मग नेमकं विषय कुठं वाढला आहे तर ते सर्व अधिकारी आज कौशल्य विभागात येऊन बसले. तुम्हाला दाखवायचे असेल तर मी दाखवू शकतो. बासटाकी तालुक्याचे 3 वाजतापासून येऊन बसणार आहेत ते, जोपर्यंत आमच्या जॉईनिंग होणार नाही. मग आपण प्रशासनीय म्हणजे प्रशासन आपल्यासोबत आहे, शासन कुठेतरी आपल्याला एक गोष्ट देत आहे. प्रशिक्षणार्थी फक्त काय करतोय की आहेत ना सर, घेतील करून. असं चालत नाही. तुम्ही सर्वजण उपस्थित राहायचं. तुमच्या मागण्या तुम्ही स्वतः जर मागितल्या, माझी एक इच्छा होती आज तुम्हाला प्रामाणिक सांगतो की कोणाच्या 2 महिन्याच्या वेतनाचा प्रॉब्लेम असणार, कोणाची जॉईनिंग झाली नाही, तर प्रत्येकानं निवेदन लिहायचं. कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त आणि प्रतिलिपी करायचं होतं आपल्याला, ज्यांनी आपल्याला हा आदेश काढून दिला, हा GR काढून दिला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले जे कॅबिनेट मंत्री आहेत या कौशल्य विभागाचे, मंगलप्रभात लोढा साहेब, की तुम्ही एकीकडे म्हणता की यांना जॉईन करून घ्या आणि कौशल्य विभाग आम्हाला स्थगिती देतो. नेमकं आमचं कुठं चुकलं? आमच्या याच्यात प्रॉब्लेम आहे का? तुम्हीच तुमच्या साईटला 3-3 वेळा अपडेट देता आणि दोष देताय आम्हाला की प्रशिक्षणार्थी जागा नाही.
तसेच प्रशिक्षणार्थी 10 वेळा काय 20 वेळा तुमचं अपडेट देईल, पण तुमच्या मनात ते जॉईनिंग करून घेणं असलं पाहिजे. तुम्ही जॉईनिंगचं तर सोडाच, तुमच्याकडून आता नवीन नवीन नियम ऐकायला भेटत आहेत की तुमचं बँकेला आधार सीडिंग नाही. आता पेमेंटचा, बँकेचा, आधार सीडिंगचा पहिले 6 महिने तुम्हाला प्रॉब्लेम नाही आला का? पहिले 6 महिने पेमेंट झाले नाहीत का तुमचे? सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. फक्त तुम्हाला विलंब करायचा आहे की या पावसाळी अधिवेशनात तुमचा मुद्दा मांडला गेला नाही पाहिजे. कारण जोपर्यंत तुमचा हा 5 महिन्याचा कालावधी पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्या अधिवेशनात आणि कोणता मुद्दा मांडणार मला सांगा. तुम्ही जर आता या पावसाळी अधिवेशनात आपण गेलो आणि सांगितलं की आम्हाला कायम रोजगार द्या, आमचा 11 महिने कायम करा किंवा अशा काही गोष्टी असतील, आपण त्या मागण्या करू, ते डायरेक्ट तुम्हाला म्हणतील तुमचे 5 महिने कंप्लीट करा मग आमच्याकडे या. पहिले तर स्पष्ट बोललेत की आता आमच्याकडे येऊ नका आणि ते पुन्हा पुन्हा येत आहेत. म्हणजे ते बघण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही 5-5 वर्षांनी पुन्हा येता आणि आम्हाला 6 महिन्यात म्हणताय की पुन्हा येऊ नका. साहेब तुम्ही फक्त ऐका की आम्ही पुन्हा नाही, आम्ही पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा येऊ. आम्ही एक वेळ थांबणारे लोक नाही. हे सुशिक्षित आहेत, हे लोक सुशिक्षित आहेत. यांच्या नादाला कोणी शासनाने लागू नये आणि प्रशासनाने लागू नये. याच्यामध्ये वकिलापासनं तर इंजिनियरपर्यंत सर्वच आहे. इथं इस्टिमेटही बनते, इथं बिल्डिंगही बनते आणि इथं सगळ्याच गोष्टी बनतात. त्याच्यामुळे हे प्रशिक्षणार्थीच्या कोणी नादाला लागू नये. इथं संख्या विरोधी पक्ष नेते तर सोबत आहेतच, पण तुमच्या सत्तेतले सुद्धा लोक आहेत, त्यांना आम्ही निवडून दिलं आहे. आणि आमच्या मतदारसंघातले जे आमदार खासदार आहेत, आता अनुपदादांना पण आपला कॉल झाला आहे. अनुपदादांना सुद्धा निवेदन देतोय साहेब आपण आज की त्यांना सुद्धा विनंती आहे की महाराष्ट्रात काय चालू आहे हे केंद्रात सुद्धा माहिती होऊ द्या. की एकीकडे तुम्ही अशी योजना काढता, लाडक्या बहिणीला कधी मोर्चा नाही काही नाही, मग त्यांचे तारखेवर पैसे पडतात साहेब. मला हे समजलं नाही की लाडक्या बहिणीचा विषय काय. लाडकी बहीण वेळेवर देता तुम्ही आणि लाडकी बहीण झाली, निराधार झाला, श्रावणबाळ योजना, ज्या व्यक्तीकडून तुम्हाला फक्त मताची अपेक्षा आहे आणि जे 100% तुमच्यासाठी 10 लोक मतासाठी घेऊन येतात गाडीत बसून, त्यांना तुम्ही निवेदनं चालू आहेत आपले की साहेब आम्हाला वेतन द्या, आमचं वेतन द्या. काय मागतो साहेब? तुम्ही सकाळी 7 वाजतापासून ग्रामपंचायतवाले काम करून राहिले, सर्वे करून राहिले घरकुलाचा. पहिले 6 महिने पहिले अफवा होती आपल्याबद्दल की ग्रामपंचायतवाले सोडून बाकी सगळे काम करतात. आता ग्रामपंचायत सोडून बाकी कोणीच काम करत नाही. कारण शिक्षकांना स्थगिती आहे, बाकीच्या डिपार्टमेंटला जॉईनिंग होत नाही आहे. कलेक्टर ऑफिसचे लोक सुद्धा इथे बसलेले, त्यांना सुद्धा अजून जॉईनिंग नाही. हे चालणार नाही. तुम्हाला आज या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही या प्रशासनाला, या शासनाला सांगू इच्छितो की जर समजा या 4 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे बाबांनी दिलेल्या अल्टिमेटमनुसार 9 तारखेपर्यंत जर आमच्या जॉईनिंग, आमचे पेमेंट क्लिअर झाले नाही तर राज्यभर या अकोला जिल्ह्यामधून, अकोला जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आवाहन करतो आणि या सर्वांना अल्टिमेटम देऊ इच्छितो की 9 तारखेला तुकाराम बाबासोबत माझ्या जिल्ह्यातून मी कमीत कमी 200 लोक उपोषणाला बसवीन आणि त्याचं आमरण उपोषण ते असणार. जर समजा तरी सुद्धा ह्या गोष्टी शक्य झाल्या नाहीत, जॉईनिंग मिळाली नाही, तर आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामविकास मंत्री गोरे साहेब यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलन करणार. मी आपल्याला सगळ्यांना एक सांगतो की मी बरेच वेळा काही आंदोलनं करायचा प्लॅन केला होता. याच्या आधी पण 28 तारखेला पण एक आपला मोर्चाचं आयोजन होतं. मी शिक्षकांना एक गोष्ट सांगतो की जसं तुम्हाला वाटते की 1 जुलैचा तुमच्याकडे आदेश आहे की 1 जुलैला सर्व शिक्षकांना जॉईन करून घ्या, पण जेव्हा आमच्याकडे ग्रामपंचायतवाल्यांकडे असो, नगरपालिका असो, प्रत्येक डिपार्टमेंटकडे आदेश होता की यांना जॉईन करून घ्या. आज गेले 3 महिने झाले यांना जॉईन केलं नाही. हे शिक्षण विभागासोबत झालं नाही पाहिजे. त्यासाठी आजचा मोर्चा होता की आजच त्यांना आपण सांगू की 1 नाही तर ज्या दिवशी शाळा उघडतील त्याच दिवशी या शिक्षकांना रुजू करून घ्या. नाही तर आम्हाला तुम्ही असं लेखी द्या की 1 जुलै म्हणजे 1 जुलैच होईल, 2 जुलै होणार नाही. 2 जुलै झालं तर त्या दिवसापासून आम्ही रुजू झालो असं आम्ही स्वतःला मानीन. पेमेंट तुम्हाला 1 जुलैपासूनच द्यावं लागेल. या असं आपण अल्टिमेटम आज यांना सुद्धा देतो.